तर नमस्कार सर्वांना, जय बाळमामा. तर हे बघा, आपली गाई येले शनिवारी आणि हे वासरू बघा कसं झाले. प्रत्येक वेळेला पांढरंच वासरू होतं पण यावेळेस तांबडं झाले. निसर्गाचा नियम आहे. पण खूप पांढऱ्या वासरापेक्षा हे खरंच खूप भारी आहे. जर कपाळ वगैरे ना खरंच लय भारी आहे. आपल्याला तर लय आवडले हे वासरू. आता दूध काढायचं आहे इथं चिक चिक. तर बघा मित्रांनो, ह्या देशी गाईचं हे दूध म्हणजे चिक आहे. 2-3 दिवस झाले येले त्यामुळे चिक निघते. आणि हे सुद्धा खायला भारी असतील काही, पण मिळत नाही कारण सध्या देशी गुरु नाहीत कुठं. त्यामुळं ह्याचं दूध जितकं भारी ना तितकंच भारी हे आयुर्वेदिक चिक देशी गुरांचं. तर कोणाकोणाकडे देशी गुरं आहेत आणि कोणाकोणा देशी गुरांचं चिक आवडतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आमची सोन्या पळतोय कसा बघा. चल ये इकडं परत ये. चल ये. अरे हळू अंगात कुठं माझ्या दूध प्यायला जा. तर हे मुख्य प्राण्यांचा जीव लावणं एक वेगळीच असतं, भारी असते खरं. तर नक्की सांगा हे वासरू पण कसं आहे. बघा हळू उड्या मार.